मंडळी गळा भेट घेतली आणि काही सेकंदात गळ्यावर वार केला. छत्रपती संभाजीनगर पुन्हा हादरले. भर रस्त्यात लोकांच्या डोळ्यासमोर शिवसेना नेत्यावर झालेल्या रक्तरंजित हल्ल्यामुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. नेमकं काय घडलं आणि कोण आहे या हल्ल्यामागचा मास्टर माइंड, पाहूयात या धक्कादायक घटनेचा संपूर्ण घटनाक्रम. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अंबादास मस्के यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. बाप पेट्रोल पंप चौक परिसरात भरदिवसा हा थरारक प्रकार घडला. विशेष म्हणजे हल्लाखोर आधी अगदी मैत्रीपूर्ण पद्धतीने मस्के यांच्या जवळ आला, गळाभेट घेतली, विश्वास संपादन केला आणि पुढच्या क्षणी धारदार शस्त्राने थेट गळ्यावर वार केल्याची माहिती समोर आलेली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी आरडाओरडा सुरू केला तर काहींनी तातडीने जखमी अवस्थेतील अंबादास मस्के यांना रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर संभाजीनगरमधील कायदा व सुव्यवस्थेवर मोठे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भर रस्त्यात राजकीय नेत्यावर असा हल्ला होत असेल तर सामान्य नागरिक किती सुरक्षित आहेत, असा सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे. दरम्यान या हल्ल्याची स्टाईल पाहता शहरात मुळशी पॅटर्न चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आधी जवळीक, मग अचानक हल्ला, यामुळे नागरिकांमध्ये आणखी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं असून विशेष पथकं रवाना करण्यात आलेली आहेत. हल्ल्यामागचा नेमकं कारण काय, कोणत्या वादातून हा रक्तरंजित कट रचला गेला, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. तर मंडळी, अशाच क्राईम न्यूज पाहण्यासाठी, अपडेट पाहण्यासाठी सत्ता मंच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.